नमस्कार. श्री स्वामी समर्थ होतो चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, उद्या आषाढी एकादशी आहे आणि उद्याच आपण खरं तर सर्वात मोठी उद्या एकादशी असल्यामुळे आपण सर्वजण आषाढी एकादशीचं व्रत उपवासना करणार आहोत, त्याचबरोबर पूजा करणार आहोत. बरेच जण या दिवशी उपवास करतात किंवा काही जण असे आहेत की बघा, ज्यांना खरंच उपवास करणं झेपत नसेल, गोळ्या औषधं चालू असतील किंवा ज्या गर्भवती महिला असतील तर त्यांनी उपवास नाही धरला, ज्यांना खरंच प्रकृतीला झेपत नसेल त्यांनी उपवास नाही धरला तरी सुद्धा चालू शकतं. पण तुम्हाला जे कोणी बघा, उपवास धरा किंवा धरू नका, पण तुम्हाला काही गोष्टी आहेत ते पालन करावे लागणार आहेत. किंवा जे काही एकादशीच्या दिवशी बघा, असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी काही असे पदार्थ आहेत की तुम्हाला ते खायचे नसतात. यामुळे आपली तामसी बुद्धी होते आणि जी काही आपण व्रतवैकल्य करत आहोत तर त्याच्यात जे काही आपल्याला पुण्यफळ भेटणार असतं तर ते तेवढ्या प्रमाणात भेटत नाही. त्यामुळं या दिवशी खरं तर एकादशीच्या दिवशी कोणते पदार्थ खायचे नाही आहेत आपल्याला. त्यानंतर बघा, आपल्याला पांडुरंगाचा सकाळी उठल्या उठल्या कोणता मंत्र बोलायचा आहे तर त्याचबद्दल सर्व काही डिटेलवार माहिती असणार आहे. तो व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, एकादशीला खरं तर असं म्हटलं जातं, आता बघा उद्या एकादशी आहे आणि आपण काय करतो की सर्वांची एकादशी हे पदार्थ कर ते पदार्थ कर किंवा म्हणजे एकादशी दुप्पट खाशी असं आपण करतो आणि तसं तर करायचं नाही आहे. कारण बघा, काही पदार्थ तर आपल्याला खायचेच नाही आहेत, पण आपण काय करतो, एकादशी उपवास आहे, ठीक आहे, उपवास कशासाठी असतो की म्हणजे आपल्याला लिमिटेड प्रमाणात आपल्याला खायचं असतं आणि त्या पद्धतीनं आपल्याला उपवास करायचा असतो, देवाची आराधना करायची असते त्या. आणि आपण काय करतो की हे पदार्थ कर ते पदार्थ कर, म्हणजे तळलेले पदार्थ किंवा खिचडी असू देत किंवा बाकीचे जे काही पदार्थ असू देत ते आपण खातो. आणि ह्याने काय होणार आहे बघा की म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर जेव्हा तुम्ही तळलेले पदार्थ किंवा जे काही खिचडी खाता किंवा बाकीचे जे काही ड्रायफ्रूट्स वगैरे खाता तर त्यांनी तुमची ॲसिडिटी खरंच वाढते. त्यामुळे एक दिवसाचा उपवास त्यातनं पण तुम्ही मनापासून म्हणजे ते करत नाही, फक्त खायला भेटतंय म्हणून ते करता आणि त्यातनं पण आजार पण लागून घेता. त्यामुळे खरंच जेवढं तुम्हाला होईल तेवढाच म्हणजे नाही का लिमिटेड प्रमाणात खा. आणि मेन म्हणजे तर या दिवशी बघा, बरेच जण असे आहेत की त्यांना प्रकृतीला किंवा काही गोळी औषधं चालू आहेत, काही आजार पण चालू आहेत, त्यामुळे उपवास धरणं ज्यांना खरंच शक्य नसतं तर त्यांनी सुद्धा हे पदार्थ या दिवशी वर्जच करायचे आहे. तर ते पदार्थ कोणते आहेत तर बघा, भात आपल्याला म्हणजे तांदूळ या दिवशी खायचा नसतो. बरेच बघा, जे काही आपले पूर्वज असतात म्हणजे जे वयस्कर व्यक्ती असतात आपल्या घरातले, ते बरेच जण सांगत असतात आपल्याला की एकादशीच्या दिवशी खरं तर भात केला जात नाही, भात खाल्ला जात नाही. तर ह्याचं हेच कारण आहे की म्हणजे एकादशीला भात खरंच खाऊ नये, ते पण एक तामसी बुद्धी आपली करतो, त्यामुळे भात हे खरंच खाऊ नये. आणि जेव्हा आपण जी काही आपण देवाची उपासना करत आहोत किंवा देवाचे जे काही आपण सेवा करत आहोत तर त्यात सुद्धा आपल्याला हे भातामुळं म्हणजे एकाग्र चित्त होत नाही आपलं. त्यामुळे भात एकादशीच्या दिवशी खरंच खाऊ नका. आणि मेन म्हणजे तर एकादशीच्या दिवशी भात खाल्लाच जात नाही आणि आपण त्यात सेवा करणार आहोत. दुसरं येतं की कांदा लसूण सुद्धा खरंच तामसी गुण आपल्यातला वाढवतो. त्यामुळे या दिवशी ज्यांनी खरंच म्हणजे जे उपवास धरणार आहेत ते तर हे पदार्थ खाणारच नाही आहेत, बट जे उपवास धरणार नाही आहेत तर त्यांनी सुद्धा या दिवशी कांदा लसूण किंवा भात वर्ज करायचाच आहे. त्यामुळे नक्की हे नियम पाळा. कारण जरी तुमचा उपवास नसेल, तुम्ही देवाची आराधना करणार आहात, सेवा करणार आहात, मग त्या सेवेचा काहीच उपयोग होणार नाही. त्यासाठी तुम्हाला हे नियम म्हणजेच की तुम्हाला हे पदार्थ वर्ज करावे लागणार आहेत. तर बघा, त्यानंतरनं येतं की आपल्याला सकाळी उठल्यानंतरनं पांडुरंगाचा सर्वात प्रभावी मंत्र कोणता असेल तर ते तुम्हाला सांगते. तर हा मंत्र तुम्ही बघा विषम प्रमाणात कितीही वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही एक माळ तरी या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला म्हणायचाच आहे. म्हणजे तुम्ही 108 वेळा म्हणजेच एक माळ तुम्हाला हा मंत्र करायचा आहे. तर तो मंत्र आहे श्री वत्सधारेन वक्षे मुक्तामाळा षडाक्षरम. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मग तुम्ही विषम संकेत देखील म्हणू शकता किंवा तुम्हाला एक माळ तरी ही मंत्र म्हणजे करावा लागणार आहे या दिवशी. खरंच खूप प्रभावशाली मंत्र आहे. आपण एवढ्या सगळ्या सेवा करणार आहोत तर ही सेवा देखील चुकवू नका.
सर्वात प्रभावी हा मंत्र आहे। पुन्हा एकदा सांगते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी हा मंत्र लिहून देईल। श्री वत्सत धारेन मक्षे मुक्ता माळा षडाक्षरम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। हा म्हणायला जरी अवघड वाटला जरी म्हणजे तुम्ही म्हणत गेला, खरंच खूप सोपा आहे आणि पांडुरंगाचा सर्वात प्रभावी मंत्र। त्यानंतर येतो ती गीतेचा 15वा अध्याय, हे देखील तुम्हाला पठण करायचं आहे। आता हे सर्व काही कुठे भेटेल? ज्यांच्याकडे खरंच नित्यसेवेचं पुस्तक आहे ना, तर त्यांच्याकडं हा म्हणजे नाही का जो पांडुरंगाचा मंत्र आहे म्हणजेच विष्णूचा मंत्र आहे, तर तो तुम्हाला 1-2 पानावरतीच पुढल्या पानावरती भेटून जाईल। आणि बाकीचं जे आहे गीतेचा 15वा अध्याय तर बघा खूप म्हणजे खूप छोटा आहे, तर हे देखील आपल्याला या दिवशी खरं तर पठण करायचं आहे। असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही गीतेचा 15वा अध्याय आणि गीतेची जी 18 नावे आहेत ती जर तुम्ही या दिवशी पठण केली तर भगवद्गीता वाचण्याचं पुण्य आपल्याला भेटतं। बघा ज्यांना खरंच म्हणजे टाईम नाही आहे किंवा सेवा तेवढ्या होणार नाही आहेत आपल्याकडून, तर त्यांनी जरी तुम्ही गीतेचा 15वा अध्याय पठण केला किंवा गीतेची 18 नावे जरी पठण केली तरी सुद्धा तुम्हाला तेवढं पुण्य फळ भेटणार आहे। बघा गीतेची नावे तर बघा इथून ते इथपर्यंतच आहेत। गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्य, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवगनी, भयनाशिनी, वेदत्रयी, परहा अनंता, सर्वार्थ ज्ञान मंजरी असे खरं तर 18 नाव आहेत की ती मी म्हणते फक्त 5 मिनिटं तुम्हाला ही सेवा करण्यासाठी लागणार आहेत। पण नक्की म्हणजे नक्कीच ही तुम्हाला सेवा करायची आहे। बघा ज्यांना गीतेचा 15वा अध्याय तुम्ही जरी संस्कृतमध्ये वाचला तरी सुद्धा चालू शकतं किंवा प्राकृतमध्ये सुद्धा इथं दिलेला आहे, फक्त आणि फक्त हितपर्यंत दिलेला आहे। बघा एवढ्याच पानाचा आहे हिथून हितपर्यंत आणि गीतेची 18 नावे असं तुम्हाला या दिवशी हे सेवा करायच्याच आहेत। आणि मेन म्हणजे तर जे काही तुम्हाला पदार्थ सांगितलेले आहेत खाऊ नका, तर ते पदार्थ सुद्धा तुम्हाला या दिवशी खायचे नाही आहेत। आणि खरंच एक सांगते, जर उपवास खरंच तुमच्या प्रकृतीला झेपत असेल तरच धरा, कारण अर्धी म्हणजे तुम्ही सकाळी उपवास धरणार तुम्हाला नाही सहन होत म्हणून तुम्ही संध्याकाळी उपवास सोडणार, तर अशा एकादशीला लंगडी एकादशी म्हटलं जातं। त्यामुळे खरंच धरला तर मनापासून उपवास करा आणि पूर्ण उपवास करा आणि तेवढ्याच पद्धतीने म्हणजेच सेवा करायला विसरू नका। तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।